विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बुद्धिमत्ता विषयातील 9वा घटक कूटप्रश्न हे घेणार आहोत. कूटप्रश्नांमध्ये पहिला उपघटक आहे रांगेतील स्थान. आता तुमच्या पुस्तकात जर तुम्ही बघाल ना, तर रांगेतील स्थानावर खूप सारे सूत्र दिलेत त्यांनी. ते सूत्र वापरून त्यांनी ते उदाहरणं सोडवलीत. पण एवढे सूत्र पाठ करायची गरज आहे का? तर नाही. आज मी तुम्हाला रांगेतील स्थान शोधण्यासाठी एक सोपी पद्धत सांगणार आहे. या पद्धतीत आपण काय करणार आहे, जे काही आपला प्रश्न असेल ना, तो आपल्याला आकृतीच्या रूपात मांडायचा आहे. खूप सोपं आहे. ते कसं करायचं ते मी सांगेल आणि त्या आकृतीवरून आपल्याला उत्तर शोधायचं आहे. फक्त ही आकृती काढताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची, की एखाद्या व्यक्तीची 2 स्थाने दिली आहेत. उदाहरणार्थ एक व्यक्ती समोरून 4था आहे आणि मागून 7वा आहे. तर अशा वेळी त्या व्यक्तीची एकूण रांगेतली व्यक्ती मोजताना आहे ना, ती जी व्यक्तीचे 2 स्थान दिलेत ना, ती एकदाच मोजायची. ठीक आहे. ज्यावेळेस आपण डबल मोजतो ना, त्यावेळेस आपण ते उत्तर चुकवतो. ठीक आहे. आता रांगेतील स्थान आहे ना, हा टॉपिक समजण्यासाठी ना आपण स्वाध्याय 9.1 मधले महत्त्वाची उदाहरणं घेणार आहोत. ठीक आहे. 9.1 मध्ये ह्या स्वाध्यायामध्ये आहे ना, जवळपास तुम्हाला 25 प्रश्न दिली आहेत. पण ह्या व्हिडिओमध्ये सर्व घेणे शक्य नाहीये. त्यासाठी मी काय करते, एक 10-12 महत्त्वाची प्रश्नोत्तरं घेते आणि राहिलेली तुम्ही स्वतः सोडवा. ठीक आहे. आणि जर ती नाही सुटली, तर मला तुम्ही कमेंटमध्ये तो प्रश्न विचारा. मी त्याचं उत्तर सेपरेट व्हिडिओमध्ये बनवून तुम्हाला देईन. ठीक आहे. आता वळूया स्वाध्याय 9.1 कडे. स्वाध्याय 9.1 मधला तिसरा प्रश्न आहे. एका रांगेत अमोलच्या मागे 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. तर अमोल व सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती व्यक्ती उभ्या आहेत? ठीक आहे. आता काय करायचं, कुठलाही सूत्र वापरायचं नाही. सरळ काय करायचं, चित्र काढायचं. एका रांगेचं चित्र काढून घेते आधी. सपोज ही रांग आहे. ठीक आहे. एका रांगेत अमोलच्या मागे म्हणजे एका ठिकाणी अमोल उभा आहे. कुठल्या स्थानावर आहे मला माहिती आहे का? नाही. इथे मी अमोल लिहिते. अमोलच्या मागे 11व्या स्थानावर कोण आहे? अमोलच्या मागे 11व्या स्थानावर कोण उभं आहे? मीरा. याचा अर्थ अमोल आणि मीरावर मध्ये किती लोक आहेत इथं? 10. ठीक आहे. आता 11व्या स्थानावर उभ्या असलेल्या मीराचा क्रमांक सुरुवातीपासून 15वा आहे. आता मीरा अमोलच्या मागे किती? 11व्या स्थानावर आहे. पण जर इथून स्टार्टिंग पॉइंट धरला ना आपण इथं, तर ती इथून कितवी आहे? 15वा नंबर आहे तिचा. 15वा मीराचाच. ठीक आहे. हे स्टार्टिंग पॉइंट आहे. म्हणजे मीराच्या जर 15वी पकडली तर 1 नंबर पासून मीराचा किती लोक आहेत तिथे सगळे मिळून? 14 लोक. आता प्रश्न काय बघा, तर अमोल व सुरुवातीच्या स्थानावर उभी असलेली व्यक्ती यांच्या दरम्यान किती लोक आहेत? म्हणजे ही जी स्टार्टिंगची व्यक्ती ह्यात आणि अमोलमध्ये आपल्याला किती लोक आहेत ते शोधायचं आहे. याच्यासाठी मला काय करायला लागेल, अमोलचं रांगेतील स्थान शोधायला लागेल. आपल्याला दिलं कुणाचं आहे? मीराचं स्थान आहे. ठीक आहे. आता अमोलचं स्थान कसं शोधायचं? मीरा सुरुवातीपासून किती मीरा आणि ऍक्च्युअल तिच्या आधी किती लोक आहेत? 14. ठीक आहे. आणि तिच्यात आणि अमोलमध्ये किती लोकांचं अंतर आहे? 10. उत्तर किती आलं? 4. हे झालं अमोलचं स्थान. ठीक आहे. म्हणजे अमोल कितव्या नंबरला आहे? 4थ्या स्थानावर आहे. मग ही सुरुवातीची व्यक्ती आणि अमोल इथे किती? सपोज 1, 2, 3, 4 एवढे लोक आहेत. 4थं स्थान आहे ना त्याचं. म्हणजे अमोल आणि सुरुवातीच्या व्यक्तीमध्ये किती लोक आहेत? फक्त 1 आणि 2. उत्तर काय आलं आपलं? 2. तुम्हाला समजलं नसेल तर पुन्हा पहिल्यापासून व्हिडिओ बघा. लक्षपूर्वक बघितलं तुम्हाला लगेच लक्षात येईल. आता 6वा प्रश्न आहे स्वाध्यायातला. एका रांगेत अनिल 13व्या स्थानावर उभा आहे. अनिल व विल्सन यांच्या दरम्यान 5 मुले उभी आहेत. विल्सन रांगेच्या मध्यभागी उभा आहे, तर रांगेत एकूण मुले किती? आता आपण काय करूया, हे जरा वेगळा प्रश्न आहे. हे बघा, सुरुवातीला काय करते मी, एक रांग काढून घेते. रांगेवरचा प्रश्न आहे ना, म्हणून रांग काढली. स्टार्टिंग पॉइंट इथे आहे. पहिला विद्यार्थी इथे बसला असा. आता त्यांनी काय सांगितलंय, रांगेत अनिल 13व्या स्थानावर आहे. हा अनिल आहे ना, सुरुवातीपासून कितव्या आहे? 13व्या स्थानावर आहे. त्याचं नाव काय? अनिल. आता लक्ष द्या.
अनिल आणि विल्सन यांच्या दरम्यान 5 मुली आहेत. त्यांनी हे सांगितलं की अनिल आणि विल्सन मध्ये किती लोक बसलेत? 5. पण त्यांनी हे सांगितलंय का की विल्सन अनिलच्या मागे बसलाय की पुढे? मग ह्याच्यात 2 केसेस येतील. आधी आपण समजूया, आधी मानूया की अनिल विल्सनच्या पुढे बसलाय. आता अनिल सपोज पुढे बसलाय. ही झाली पहिली केस. ठीक आहे. आता इथे लिहिते विल्सन. आता अनिल आणि विल्सनच्या मध्ये किती आहेत? 5 लोक. 1 2 3 4 5. हे 5 झाले म्हणजे 13. आपण विल्सनची पोझिशन काढूया आता, म्हणजे कुठल्या स्थानावर बसलाय. अनिल 13व्या, इथं 12 11 10 9 8 आणि हे विल्सनची पोझिशन झाली मग 7वा. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. आता पहिली केस आहे. आता काय म्हटलंय? विल्सन रांगेच्या मध्यभागी उभा आहे. आता विल्सन कितवा आहे? 7वा आहे. तो कुठे राहिलाय? मध्यभागी. मध्यभागी विल्सन म्हणजे काय? त्याच्या पुढे आणि त्याच्या मागे समप्रमाणात लोक असणार आहे. मग ते 7वा मध्यभागी आहे म्हणजे इकडे किती असणार लोक? 6. आणि त्याच्या मागे किती असणार लोक? 6. मग रांगेतली एकूण एकूण व्यक्ती कशी शोधणार आपण? एकूण विद्यार्थी किंवा व्यक्ती, मुले, एकूण मुले कशी शोधणार मी? 6 पुढचे 6, विल्सनच्या पुढचे 6, मागचे 6 आणि 1 स्वतः विल्सन. मग किती झाले बघा? 6 6 12 आणि 1 13. म्हणजे जर विल्सन अनिलच्या सुरुवातीला जर धरला तर किती येणार लोक एकूण? 13. आता इथपर्यंत समजलं. आता काय करूया? आता विल्सन अनिलच्या मागे असं धरूया, कारण की एक्झॅक्ट सांगितलं नाही की अनिल विल्सनच्या पुढे की मागे. आता मी काय दुसऱ्या केसमध्ये काय करते? विल्सन अनिलच्या मागे. आता स्टार्टिंग पॉइंट इथं अनिल आहे 13वा, हा अनिल. त्याच्यानंतर पुढे आता विल्सन मागे बसलाय. किती विल्सन? किती आहे? दोघांच्या दरम्यान लोक 5. 1 2 3 4 5. आता त्याची विल्सनची पोझिशन काढूया. 13 आहे झाले. 14 15 16 17 18 आणि विल्सन कितवा? 19वा. आता त्यांनी म्हटलंय विल्सन हा रांगेच्या मध्यभागी उभा आहे. हा मध्यभागी. मी आत्ताच सांगितलं मध्यभागी म्हणजे काय? त्या व्यक्तीच्या पुढे आणि मागे समप्रमाणात लोक आहेत. म्हणजे तो 19वा आहे ना, मग त्याच्या आधी किती लोक असणार इथून इथं? 18. आणि त्याच्या मागे ते पण किती असणार आहे? 18. मग आता एकूण मुले कशी शोधणार आपण? एकूण मुले किती? 18 अधिक 18 अधिक 1 हा कोण? विल्सन. 18 दुने 36 आणि 37. म्हणजे एकतर एकूण रांगेत किती लोक असणार आहे? 13 किंवा 37. ह्याचा ऑप्शन नंबर 4 हे याचं उत्तर आहे. आता बघूया 8वा प्रश्न. रोषणाईसाठी रंगीत दिव्यांच्या माळेमध्ये 42 दिवे विशिष्ट क्रमाने लावले आहेत. प्रत्येक निळ्या रंगाच्या दिव्याच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे दिवे व डावीकडे 2 हिरव्या रंगाचे दिवे लावलेले आहेत. तर 32व्या स्थानावर असलेला दिवा कोणत्या रंगाचा असेल? आता बघा, यामध्ये ना सर्वप्रथम बघायचं दिवे किती रंगाचे दिले. आधी तर त्यांनी सांगितले प्रत्येक निळ्या, म्हणजे आधी मी निळा लिहून घेते. त्यानंतर निळ्या रंगाच्या उजवीकडे. आता एक लक्षात घ्या, जिकडून पान सुरू होतं ना ती आपली असती डावी बाजू आणि जिकडे पान संपतं ती असती उजवी बाजू. लक्षातच ठेवायचंय डावी बाजू कोणती आणि उजवी बाजू कोणती. आता इथे लिहिलंय निळ्या रंगाच्या उजवीकडे 3 तांबड्या रंगाचे दिवे. 1 2 3. कुठल्या रंगाचे? तांबडा. हा एक दिवा तांबड्या रंगाचा, तांबडा, आणि हा तांबडा दिवा. त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय? डावीकडे 2 हिरव्या रंगाचे दिवे. 1 2. हिरवा हिरवा. इथपर्यंत झालं. म्हणजे आपल्याकडे एकूण किती रंगाचे दिवे आहेत? किती दिवे झाले वेगवेगळ्या रंगाचे? 6. 1 2 3 4 5 6. म्हणजे त्यांचा क्रम आहे. 2 हिरवे, 1 निळा, 3 तांबडे, असे किती प्रकारचे दिवे झाले? 6 प्रकारचे. ठीक आहे. आपल्याला शोधायचं काय? 32व्या स्थानावर असलेल्या दिव्याचा रंग कोणता? आता हे किती आहेत? 6 रंग आहेत ना, 1 2 3 असे 6. आणि किती 32वर? मग 6 ने काय करायचं? 32ला भागायचं. 6 पंचे 30. बाकी उरली 2. ही बाकी आहे ना. बाकी म्हणजे आता काय करायचं? 1 2
तेवढे तेवढे दिवे पुढे जायचं. किती? 2. 1 आणि 2 म्हणजे आपल्याला 32व्या स्थानावर कुठला दिवा सापडेल? उत्तर आहे माझं हिरवा. हिरवा. ठीक आहे. कसं केलं कळालं? एकूण दिवे किती रंगाचे ते शोधले, त्यांचा सिक्वेन्स शोधला. पहिल्या नंबरवर कुठला आहे, दुसरा असं 6व्यापर्यंत. त्यानंतर स्थान कुठलं शोधायचंय? 32वा. मग 32ला त्या 6नी भागलं आणि जे बाकी आहे ना, ते सुरुवातीपासून तेवढे दिवे मोजले. पहिला, दुसरा म्हणून आपलं उत्तर काय आलं? दुसरा हिरवा आहे. एका दोऱ्यात 9 लाल पताका लावल्या आहेत व त्या पताकांच्या मागे दुप्पट पिवळ्या पताका लावल्या आहेत. तर मध्यभागी असलेल्या पताकेचा क्रमांक किती असेल? आधी एक लक्षात घ्या, दुप्पट म्हणजे काय? त्या संख्येत ती संख्या मिळवली ना तर आपल्याला त्याची दुप्पट मिळते. इथं 9 मध्ये 9 मिळाले किती मिळतात आपल्याला? 18. म्हणजे 9 ची दुप्पट किती आहे? 18. आता त्यांनी काय सांगितलंय? एका दोऱ्यामध्ये सुरुवातीला कुठल्या लाल पताका किती लावलेत त्यांनी? 9 लाल पताका आहेत आणि त्याच्यानंतर 18 त्यांनी म्हणजे 9 ची दुप्पट 18 कुठल्या लावल्यात? पिवळ्या पताका लावल्यात. ठीक आहे. मग आता काय करूया आपण? हेच आपण खाली दोरी बांधून त्याच्यावर लिहूया. सपोज एक म्हणजे 9 9 9 दुणे 18 9 27 एकूण पताका किती झाल्या माझ्या? 27. आता काय करते मी? ह्या पहिल्या 9 पताका, नंतरच्या 9 पताका. ह्या 9 किती आहेत? लाल रंगाच्या आहेत. ह्या 9 सपोज ह्या कुठल्या आहेत? पिवळ्या. आणि परत राहिलेल्या 9 किती आहेत? त्या आपण पिवळ्या पताका आहेत. इथे 9 लिहिते. आता हे 9 आहे ना, ते मांडून घेते मी. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. आता हे 9 गेले. मला मध्यभाग शोधायचा. इकडचे 9 गेले. आता हे 9 आहेत ना, त्याचा मध्यभाग शोधूया. 1 2 3 4 ही 5वी. परत इकडे 4 इकडे 4 राहिले म्हणजे हे सेंटर आलं ना, याचा मध्यभाग आला. आता मोजूया त्याचा क्रमांक कितवा त्या पताकेचा. 9 गेले. 10 11 12 13 आणि 14. कितव्या नंबरला आहे मग मध्यभागची पताका? 14 क्रमांकाला आहे. ठीक प्रश्न आहे. रस्त्याच्या दुतर्फा समान अंतरावर 2 समांतर रांगांमध्ये झाडे लावली. 50व्या झाडाचे स्थान रांगेच्या मध्यभागी असल्यास एकूण झाडे किती? आता रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही साईडला, दोन्ही बाजूंनी. आणि समांतर अंतरावर म्हणजे ज्यांच्या 2-2 झाडांमध्ये सारखं सारखं अंतर, सेम सेम अंतर असणार आहे. ठीक आहे. आता आपण चित्र काढून घेऊया. हा सपोज रस्ता आहे. मला दोन्ही साईडनी झाडं लावायची आहेत सेम. सपोज इथे एक झाड, इथे एक झाड असं समान अंतरावर लावायची आहेत. आता त्यांनी काय सांगितलंय? 50व्या झाडाचे स्थान रांगेच्या मध्यभागी असल्यास एकूण झाडे किती? आता एका साईडच्या रस्त्याची माहिती दिली त्यांनी. एका झाडाला 50वं स्थान आहे ना, 50व्या स्थानावर असलेलं झाड आहे ना, ते मध्यभागी आहे. तर मला एका साईडच्या तरी झाडांची संख्या कळणार ना. हे 50 मध्यभागी आहे म्हणजे त्याच्या अलीकडे किती असणार आहे? 49. पलीकडे किती असणार आहे? 49. म्हणजे एका साईडने किती झाडं असणार मोजूया. 49 अधिक 49 अधिक 1 हे 50व्या मध्यभागचं झाड. 9 दुणे 18 19 वर एक हातचा आला 9 99. एका साईडने किती झाडं झाली माझी? 99. वरच्या पण साईडने सेम समान अंतरावर आहे ना, तिकडे पण 99 असणार आहे. मग एकूण झाडे शोधूया. एकूण झाडे कसं काढणार आपण? दोन्ही साईडच्या झाडांची बेरीज करूया. 99 अधिक 99 किती आलं? 18 आणि हे 19. 198. याचं उत्तर आहे 198. आता 15वा प्रश्न आहे. एका खेळाडूचा खालून 22वा व वरून 27वा क्रमांक आहे. तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते? आता हा प्रश्न सोडवण्याआधी एक लक्षात घ्या की कुठल्याही व्यक्तीची 2 स्थाने जरी दिली असेल ना, तरी मोजताना तो एकच माणूस मोजायचा. कारण वरून तो 22वा आहे आणि खालून तो 27वा आहे. पण आहे कोण? एकच व्यक्ती ना. त्यासाठी 2 संख्या मिळवायच्या नाही, एकच कुठलीतरी धरायची. ठीक आहे. आता कसं? हा खूप सोपा प्रश्न आहे, सांगते. एक लाईन आहे एका स्पर्धेत सपोज आणि तो मुलगा जो खेळाडू आहे ना, ज्याचा नंबर दिलाय तो खालून कितवा आहे? 22वा आहे. कसा? खालून म्हणजे खालच्या लाईन पासून तो शेवटून तो 22वा आहे आणि वरून 27वा आहे. म्हणजे वरून जर मोजलं तर त्याचा क्रमांक किती येतो? 27वा वरून. ठीक आहे. आपल्याला सांगितलंय की खेळात एकूण स्पर्धक किती? तर बघा वरून 27वा म्हणजे त्याच्या आधी किती लोक असणार आहे?
तो सोडला की 26 राहतात. आणि खालून 22 आहे म्हणजे त्याच्या खाली किती असणार आहेत एकूण? 21. तो 22वा आहे ना. मग आता एकूण खेळाडू कसे शोधणार आपण? हे 26 वरून खालून 21 अधिक 1 तो स्वतः खेळाडू त्याला पण मोजायला लागेल ना आपल्याला एकूण स्पर्धक शोधताना. मग आता उत्तर 6 आणि 1 7 आणि 1 8 आणि 2 आणि 2 4. एकूण विद्यार्थी किती खेळाडू किती झाले? 48. 18वा प्रश्न आहे. धावण्याच्या शर्यतीत रजित व सुमित यांनी भाग घेतला. रजित म्हणतो की माझा क्रमांक 7वा असून माझ्या पुढे सुमित हा दुसरा आहे. तर सुमित काय म्हणतोय? सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो, तर एकूण स्पर्धा किती? आता काय करूया, एक लाईन काढून घेते. स्पर्धा आहे ना, कोणी पुढे असणार कोणी मागे असणार. आता त्यात काय दोन मुलांनी भाग घेतला, रजित आणि सुमित. रजित काय म्हणतोय? माझा क्रमांक 7वा असून. आता रजित काढूया इथं 7वा. 7वा कोण आहे? रजित. इथपर्यंत काय आलं? पुढून 7वा आहे ना, म्हणजे आता बघा इथे एक जण असणार, 2 3 4 5 6 आणि हा हे झालं की 6 आणि 7वा रजित. रजित म्हणतो माझ्या पुढे सुमित हा दुसरा आहे. रजितच्या पुढे दुसरा इथं आहे सुमित, म्हणजे सुमित आला 5वा. कसा? पुढून आला, पुढून 5वा येतो पुढून. रजितच्या पुढे दोन आहे ना, एक सोडला की दुसरा सुमित आहे, मग तो किती झाला वरून? 5वा. हे मोजलं 5वा क्रमांक कुठून? सुरुवातीपासून. आता सुमित काय म्हणतो बघा, सुमित म्हणतो की मी शेवटच्या मुलापासून 5वा होतो. मग सुमित इथंच आहे, तो म्हणतोय हे जर पुढून मागच्या मुलांपासून तो 5वा आहे, म्हणजे सुमितच्या आधी किती लोक आहेत? 4 जण आहेत. 1 2 3 4 आणि इथे सुमित आहे, म्हणजे सुमित मागून पण कसा आहे? 5वा. म्हणजे याच्यावरून तुम्हाला एक लक्षात आलंय का? सुमितचा पुढून आणि मागून दोन्हीकडून क्रमांक आहे 5वा, म्हणजे तो एकदम रांगेच्या मध्यभागी आहे. तर तो रांगेच्या मध्यभागी आहे ना, तर त्याच्या 5वा आहे ना, ते वरती किती असणार? 4 लोक, खाली 4. मग एकूण स्पर्धक कसे मोजणार आपण? एकूण त्याच्या सुमितच्या पुढचे 4, सुमितच्या मागचे 4 आणि सुमित स्वतः. मग एकूण किती झाले? 4 अधिक 4 अधिक 1 किती झाले? 9. एकूण स्पर्धक किती होते मग? 9. आता 20वा प्रश्न आहे. एका बागेची लांबी 40 मीटर व रुंदी 20 मीटर आहे. या बागेभोवती 5 मीटर अंतरावर एक याप्रमाणे किती झाडे लावावी लागतील? आता हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला लांबी माहिती पाहिजे, रुंदी माहिती पाहिजे, तसेच परिमिती माहिती पाहिजे. आता बघा इथे लांबी रुंदी दिली आहे, म्हणजे हा काय झाला? आयत झाला. याची लांबी किती आहे? 40 आयतच्या बागेची लांबी, आणि रुंदी किती आहे? 20. हे पण असणार आहे 40, हे पण असणार आहे 20. आता हे जे बाउंड्री ना त्या बागेची, म्हणजे बाहेरची साईड, त्याच्यावर मला 5-5 मीटरवर झाडं लावायची. मग त्यासाठी मला एकूण ह्याचं हे परिमिती माहिती पाहिजे. बाहेरची लाईन आहे ना एवढी लांबी रुंदी, ती मिळून परिमिती बनते, एवढं तर माहिती आहे आपल्याला. आता ती शोधूया. एकूण किती आहे? 40 अधिक 20 अधिक 40 अधिक 20. लांबी अधिक रुंदी, लांबी अधिक रुंदी, एकूण किती झालं? 120 मीटर झालं. आणि मी काय करणार आहे आता? एवढ्या बाउंड्रीवर आहे ना, त्याच्या बॉर्डरवर मला 5-5 मीटरवर झाडं लावायची, म्हणून मी काय करणार? 5 नी ह्या 120 ला भागते. 5 दुने 10, हे 2 उरले, 5 चोक 20, म्हणजे किती एकूण झाडे लावावी लागतील मला? उत्तर आहे 24. 23वा प्रश्न आहे. आता 23वा प्रश्न आहे. फुलांच्या एका हारात गुलाबानंतर 5 जास्वंदीची फुले, पुन्हा एक गुलाब, 4 जास्वंदीची फुले, पुन्हा एक गुलाब व 3 जास्वंदीची फुले, या क्रमाने शेवटी गुलाब व त्यानंतर जास्वंदीचं फूल ओवलेली आहेत. अशी एकूण 20 फुले असतील तर गुलाब किती? आता आहे ना, घाबरायचं अजिबात नाही. आपण काय करूया? सपोज गुलाब आहे ना, मी चित्र काढणार आहे आता. मी गुलाब म्हणजे मी असं दाखवते, आणि जास्वंदी आहे ना, जास्वंदी, त्याला मी
असं स्टारनी दाखवते आणि आपण ही मांडणी करून घेऊया. सर्वप्रथम काय फुलांच्या हारात एक गुलाब आहे. काढला एक गुलाब. त्यानंतर जास्वंदीची किती फुलं आहेत? 5. 1, 2, 3, 4, 5. असंच करत जायचं. कुठपर्यंत एक गुलाब आणि एक जास्वंदी राहायला पाहिजे. 1, 2, 3, 4. इथं आलं. पुन्हा एक गुलाब. 3 जास्वंदीची फुलं. पुन्हा एक गुलाब. 2 जास्वंदीची फुलं. पुन्हा एक गुलाब, एक जास्वंदीचं फूल अशी ओवलेली आहेत. आता मला काय विचारलंय, की गुलाब किती आहेत? मग मोजायचे गुलाब. गुलाब म्हणजे हे ना, 1, 2, 3, 4, 5. मग उत्तर किती आलं माझं? 5 गुलाबाची फुले. ह्याच प्रश्नाबरोबर आजचा हा व्हिडिओ इथेच संपतोय. माझा व्हिडिओ आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.